निकाल लागल्यावर आणि पूर्ण बहुमत मिळाल्यावर सुद्धा, पूर्ण नाही, पाशवी बहुमत, सैतानी बहुमत ईव्हीएमच्या माध्यमातून ओरबडल्यावर सुद्धा 1 महिना हे लोक सरकार स्थापन करू शकत नाही, मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकत नाही, राज्याला सरकार देऊ शकत नाही. राज्यामध्ये रोज खून, दरोडे, बलात्कार सुरू आहेत, लुटमार सुरू आहे. आणि आज मुख्यमंत्र्यांची मिरवणूक निघते नागपुरात, आज किंवा उद्या. म्हणजे राजा उत्सवात मग्न आहे आणि रस्त्यावर खून पडतायत. गृहमंत्री नाही, आरोग्य मंत्री नाही, शिक्षण मंत्री नाही, परिवहन मंत्री नाही, रस्त्यावर अपघात होत आहेत. कसलं राज्य आहे? याला काय राज्य म्हणतात का? तुम्हाला तुमचे मंत्री ठरवता येत नाहीत स्वतःचे. भाजपला दिल्लीत जावं लागतंय. एकनाथ शिंदेना त्यांच्याच लोकांमध्ये ताळमेळ नाही. अजित पवार स्वतः गडबडलेले आहेत. मला या राज्याची चिंता वाटते. बहुमत असलेलं सरकार जर राज्य चालवू शकत नसेल तर या राज्याचं काय होणार? आणि हळूहळू म्हणतोय मी, एक 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 प्रकरण समोर येत जाईल. तुम्ही कोणालाही मंत्री करा, कोणाला मंत्री करायचा आहे किंवा कोणाला वगळणार आहे त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही कोणालाही मंत्री करा, 3 पक्षाचेच लोक एकमेकाच्या विरुद्ध फायली आणून देणार आहेत. आणि तशा फायली यायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे या 3 तंगड्या एकमेकात अडकून महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे. विरोधी पक्षनेते आमचे अंबादास दानवे आहेत. माननीय उद्धवजी उद्या नागपुरात चाललेले आहेत. तिथे महत्वाच्या विषयांवर चर्चा होईल आणि बहुतेक ह्याच अधिवेशन काळामध्ये एखादा स्फोट होऊ शकतो असं तुम्हाला मी खात्रीनं सांगतो. कॅबिनेट एक्सपान्शन पुरा होऊ दे मराठी में. हिंगोलीमध्ये 43 महिलांनी जमिनीवर झोपवण्यात आलं होतं. या राज्याला आरोग्य खातच नाहीये. आधी जे आरोग्य मंत्री होते ते भ्रष्टाचाराने कसे बरबटलेले होते, औषध खरेदी विक्रीमध्ये कसं लाखो कोटीचे कमिशन खात होते, हे समोर आलेलं आहे. ज्या राज्याला 1 महिना आरोग्य विभाग नाही, आरोग्य खातं नाही, जे होते ते भ्रष्टाचारीच होते, त्या राज्यामध्ये दुसरं काय दुर्दैव घडू शकतं? लाज वाटली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना. ते 1 महिना फक्त मंत्रिपदी कोण आणि मला कोणतं खातं मिळत आहे, गृह की अर्थ की महसूल, स्वतःला मलईदार खाती पाहिजेत. आणि ग्रामीण भागात मराठवाड्यामधील महिला ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेल्या आहेत डोळ्याच्या, त्या रस्त्यावर थंडीत कुडकुडून तडफडत आहेत. दादरमध्ये हनुमान मंदिरावरती भाजप म्हणतात की उद्धव ठाकरे यांना हिंदुमत मिळवण्यासाठी बघा, ते भारतीय जनता पक्षाच्या डोक्यामध्ये आहेत सडके कांदे, सडकी बटाटे. ते काय हिंदुत्वाचे बाप बनले काय? ते हिंदुत्वाचे बाप बनले का? हिंदुत्वाचा सातबारा त्यांच्या नावावर कोणी केला? या भाजपवाल्यांना हिंदुत्व शिकवलं कोणी? भारतीय जनता पक्षाच्या लोकांना त्यांचं बोट धरून हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या वाटेवर नेलं. काय त्या वाटेवर पण त्याने आता खड्डे करून ठेवले. हे आम्हाला काय हिंदुत्व शिकवतायत? आम्हाला मुळात आमचं हिंदुत्व हे मतांसाठी नाही आहे तुमच्याप्रमाणे. हिंदुत्व हे आमचं जीवन आहे, हिंदुत्व आमची संस्कृती आहे. तुमच्यासाठी, तुमच्यासारखं आम्हाला हिंदुत्वासाठी कुदळ फावडे घेऊन फिरावी लागत नाहीत. हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या, वीर सावरकरांना भारतरत्न द्यायची हिंमत दाखवा आणि मग हिंदुत्वावर बोला. बोलताय? नाही बोलत ना, काय सांगतात हे? आणि आज जे मंदिर आहे दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 12, जे 80 वर्षापूर्वी हमालाने बांधलं होतं, हमाल, तेव्हा कोणत्या अडचणी आल्या नाही. हमालांचं म्हणजे मजुरांचा देव आहे हनुमान तिकडे.
आज संध्याकाळी 4:30 ते 5च्या दरम्यान तिथे महाआरती होईल. स्वतः आदित्य ठाकरे, शिवसेना नेते आणि मी. आणि आज जे मंदिर आहे दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 12, जे 80 वर्षापूर्वी हमालाने बांधलं होतं. हमाल तेव्हा कोणत्या अडचणी आल्या नाही. हमालांचं म्हणजे मजुरांचा देव आहे हनुमान तिकडे. आज संध्याकाळी 4:30 ते 5च्या दरम्यान तिथे महाआरती होईल. स्वतः आदित्य ठाकरे, शिवसेना नेते आणि मी, स्थानिक आमदार महेश सावंत आणि हजारो शिवसैनिक, हमाल बांधव त्या महाआरतीला सामील होते. बांगलादेशमध्ये भारतीय जनता पक्षाची इच्छा असेल हिंदू म्हणून तर यावं. आम्ही त्यांच्या हातामध्ये गदा आणि घंटा देऊ. यावं ना घंटा वाजवायला. त्यांना घंटा हिंदुत्व कळतंय. साहेब, म्हणजे हे मंदिर वाचवण्यासाठी पुन्हा एकदा शिवसेना जे आहे ते आक्रमक होईल. आज आरती करता ते मंदिर तोडण्याचा प्रयत्न झाला तर शिवसेना पुढे तोडून दाखवावं ना. आम्हाला पाहायचं आहे की भारतीय जनता पक्ष खरंच हिंदुत्ववादी आहे का. पाहू द्या ना. एक 80 वर्षाचं जुनं मंदिर आहे या दादर सारख्या ठिकाणी, जे या मुंबईतल्या हमालांनी बांधलं, मजुरांनी बांधलं, श्रमिकांनी बांधलं. त्या मंदिरावर तुम्ही बुलडोजर फिरवता, त्याआधी कोणाशी चर्चा करत नाही. त्या मंदिरामध्ये रोज असंख्य लोक आपल्या श्रद्धेने जातात. त्यात कदाचित भाजपला मतदान देणारे लोक सुद्धा असतील, अंधभक्तही असतील, पण जातात. त्या मंदिरावर तुम्ही बुलडोजर फिरवणार आहात. लक्षात घ्या. फिरवताय तुम्ही. विकासासाठी मुंबईतली झाडं तोडताय, आरेमधली इमारती तोडताय, बऱ्याच गोष्टी उद्ध्वस्त करताय, मंदिरं तोडताय. बांगलादेशमध्ये अत्याचार सुरू आहे हिंदूंवर, मात्र त्या ठिकाणी संघटना एकवटून रॅली काढतायत. तर त्या मंदिराकडे दुर्लक्ष. कोणी रॅली बिली काढत नाही. भारतीय जनता पक्ष शेपूट घालून बसलाय. आम्ही वारंवार हा मुद्दा बांगलादेशमधल्या हिंदूंच्या अत्याचाराचा संसदेमध्ये उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.